हॅलो म्हण सगळ्यांना. हॅलो. अलेक्सा. सो असं सगळं आमचं चाललेलं असतं. अयो 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 अयो. आईस कुठे आहे ग? ग्रीन. की या सगळ्या गोष्टी पण मी तिला स्नॅक्स मध्ये देत असते. हे अशी मस्ती नाही करायची गाडीवर. थँक्यू म्हटलं तू मला. हे ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आता दुपार झालेली आहे. मागचा ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल अशी मी होप करते, कारण त्यामध्ये मी शेअर केलं होतं अनायाचं मॉर्निंग रुटीन. आणि आज आहे अनायाचं इव्हनिंग रुटीन, म्हणजे आफ्टरनून टू नाईट, म्हणजे झोपेपर्यंत तिचं कसं काय रुटीन असतं, तिला मी काय काय खायला देते, ॲक्टिव्हिटीज काय काय असतात, ती काय काय नवीन नवीन गोष्टी शिकते रोज, हे सगळं काही तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो आता वाजल्यात 3:30. सो अराउंड 3, 3:30, 4 अशी ती उठते. डिपेंड करतं ती किती वाजता झोपते. तिची झोप ही 1.5 ते 2 तासाची असते आणि ती उठून जाते. 2 तास मोस्टली ती झोपते. मला ती उठलेली आहे आणि त्यानंतर आता आमचं इथनं कसं सुरू होतं ते आता तुम्हाला मी दाखवते. हॅलो म्हण सगळ्यांना. हॅलो. मी झोपेतून उठली. मी उठली. आणि मी इथे तुमच्याशी 2 मिनिटं बोलत होते ना, तेवढ्या वेळात अनायाच्या हातात हा एक ट्यूब लागलेला आहे आणि ते माझं भांग भरायचं ते लागलेलं असणार आहे. आणि त्याचं कसं रेड रेड लावलं बघा आम्ही. नानू इथे माझ्या पुग्गू आहे तो. पुग्गू पुग्गू. सो आता काय आम्ही करतो तर इथे अनायाची सगळी खेळणी ठेवलेली आहे आणि ती ऍक्च्युली अशीच पडली असतात. त्याचं कारण असं की ती येते आणि आपली खेळते. इथे तिची मॅट टाकलेली असते. का बरं असं? कारण आमच्या घरात टीव्ही नाही. आम्ही तिला अजून फोन इंट्रोड्यूस केलेला नाही आहे आणि कुठल्याच मुलांना 2 वर्षांपर्यंत फोन टीव्ही दाखवायला नाही पाहिजे. ते जे पिक्चर्स चेंज होतात कंटिन्युअसली, तेवढं चेंज बघण्याची त्यांच्या डोळ्याची कपॅसिटी नसते 2 वर्षापर्यंत. सो कारण काहीही असो, मला माहिती आहे पॅरेंटिंग सोपी नाही आहे. 2 माणसांना घरात राहून खूप कठीण होतं. कधीतरी अशी परिस्थिती की आता काय कसं सांभाळू. पण आम्ही तरी तिच्या ह्या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी देतो. आपल्या सगळ्या कामांना बिलकुल प्रायोरिटी देत नाही. घरात झाडू पोछा झालाय की नाही, भांडे घासलेत की नाही, स्वतःची आंघोळ झाली आहे की नाही, या गोष्टींचा विचार न करता ती आमची फर्स्ट प्रायोरिटी असते आमच्या दोघांचीही. सो पॉसिबल होईल तेवढं आम्ही अजून तरी अवॉइड करतोय. तिला फोन काय आहे किंवा टीव्ही काय आहे हे इंट्रोड्यूस केलेलं नाहीये. तिला आम्ही अलेक्सा ऐकवतो. जेव्हा तेव्हा ती अशी खूप क्रँकी झाली, काहीच ऐकत नाही, तिला अलेक्सा खूप छान वाटतो. अलेक्साला आम्ही आवाज देतो, गाणं लावती, छान नाचते. म्हणजे ऍटलीस्ट 15-20 मिनिटं तरी ती एंटरटेन होते. सो अलेक्सा. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांना एंटरटेन करण्यासाठी. त्याचबरोबर टॉईज त्यांच्या लाईफमध्ये ना खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर आणि ते फार लवकर बोर पण होतात. म्हणजे एक तर त्यांना फार वेळ नको असतो. तर आम्ही काय करतो, लपून ठेवतो तिचे टॉईज आणि नवीन नवीन मागवत पण असतो. तर एक तिला आज दिला ना तर तो 2 दिवस दाखवत नाही. मग 2 दिवसानंतर तिला तो दाखवतो. फॉर एक्झाम्पल आता तिला नवीन बॉल दाखवला आम्ही लाईटचा. तो 2-3 दिवसांनी दिसला ना ती एकदम अशी खुश होते, वाव हे नवीन मिळालं. आणि तिचे अर्धा तास तरी आरामात निघून जातो त्याच्यामध्ये. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. यू हॅव टू स्पेंड टाइम आणि त्यांना द्यावं लागतो वेळ. तर ते ना असे हे बघा असं काहीतरी कारभार करत करत आम्ही सध्या आम्हाला त्यातला ट्यूब काढणं समजलेलं नाहीये. बाहेर फक्त झाकण खोलायचं, कधी कधी कळतं कधी कधी नाही. सो तेवढं करू देतो. जेही इच्चकपणा जे काड्या करता येईल तिला ते सगळं करू देतो आम्ही. फक्त त्याच्यापासून कुठला हार्म होणार नाही याचं लक्ष ठेवतो. आणि हा जो वेळ असतो दुपारचा 3:30 नंतर ती उठल्यावर, तिने जर लंच पोटभर केलेलं नसेल तर मी तिला थोडंसं भरवायचा प्रयत्न करते. पण आता तिने लंच केलेलं होतं व्यवस्थित, त्याच्यामुळे आता तिला मी खायला देणार नाहीये. डायरेक्ट इव्हनिंग स्नॅक देणार आहे 4:30-5 वाजता. आणि मग ते 3:30 ते 4:30 आम्ही ना तिच्याशी खेळतो. आम्ही म्हणजे मी तिच्याशी खेळते. तर आता यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तिला नवीन नवीन गेम्स शिकवते. तिला मी मला लावते. त्यानंतर तिला नवीन नवीन गेम्स शिकवते. तिला बाइंडर्स शिकवते. तिला कळत काहीच नाही की हे आहे. पण आपलं काम आहे शिकवणं. किंवा बोलण्यात ना तिला ज्या गोष्टी येतात ना त्या रिपीट करायच्या. फॉर एक्झाम्पल तिला बॉडी पार्ट्स बऱ्यापैकी कळायला लागले तर ते मग रिपीट करायचं. याच्याने कसं तिच्या अजून डोक्यात जास्ती बसतात. सो असं सगळं आमचं चाललेलं असतं. अयो 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 अयो. कशाला नानू म्याऊ नाही करत. बरं डॉगी कसा करतो ग? आणि नानूचं हेड कुठे आहे ग? नानूची आईस कुठे आहे ग? नानूचं नोज
आणि नानू बऱ्यापैकी शब्द, हो माझं पण आहे नानू बऱ्यापैकी सगळे शब्द बोलायला लागलेली आहे. आणि एक मिनिट अजून, आणि लिप्स कुठे आहे का नानूचे, चांगले दाखव. आणि टंग कुठे, टंग, वाव. टीथ कुठे आहे ग, टीथ, येस. आणि चिक्स कुठे नानूचे, चिक्स नाही माहिती बहुतेक, चिक्स हे आहे, बुगली बुगली बुश, चिक्स हे आहेत. आणि इयर्स कुठे, इयर्स. अच्छा माझे, ओके, हे मम्माचेच दाखवतो आम्ही, च्याऊ म्याऊ करतो की नाही आम्ही त्याच्यामुळे. आणि त्यानंतर काय नानूला मी नवीन शिकवलं आज, शोल्डर कुठे नानूचे, शोल्डर ना बाबा, हे नानूचे शोल्डर्स, हे नानूचे शोल्डर्स, ते तर हे अच्छा. आणि नानूचे हँड्स कुठे आहे ग, नानूचा आता मूड गेला, आता आम्ही दुसरा गेम खेळतो. सो रिसेंटली आम्ही नानूसाठी एक न्यू गेम परचेस केलेला आहे आणि आता आम्ही तो खेळणार आहे. इथे बस नानू. Which color? Blue color. Again blue color. Green. काय नानू? दून. Yes. आणि हा? Yellow. ओय ना हा. Yes. Yellow. Red. घ्या. अरे वाह, येस, येलो. या वी गॉट टू मोर नानू, हरी अप. या ग्रीन कलर and it's yellow. Finish. ओके, डबल. सो अशा प्रकारे तिच्यासोबत खेळत माझा 1 तास असतो, म्हणजे 3:30 ते 4:30. आणि त्यानंतर तिच्या स्नॅक्सची प्रिपरेशन करते. सध्या आता आम्ही खेळतो आहे. तू काय खाणार आहे आता? ऑरेंज. अंजू. सो संध्याकाळी स्नॅक्स मध्ये मी तिला जनरली फ्रुट्सच देत असते, किंवा मखाने, मुरमुरे असं सगळं देते, किंवा कधी कधी दूध राजगिरा असं वगैरे पण देते. आता तिला मी देणार आहे मोसंबी. मी अशी मस्त बसून मोसंबी सोडून देते आणि नानू छान आवडीने खाते. नानूला ऑरेंज खूप आवडतं, चिकू खूप आवडतो, बनाना पण आवडतो. आणि नानूला आता हे ना ते पाहिजे असतात, सोलून दे ते नाही पाहिजे, तिला माझ्या गोल गोल फिरायचं आहे. बाबी बस मा खाली बस बेटा, परत गेली. मग रोशन जेव्हा शिलून देतो ना तिला, तर तो काय म्हणतो, मी तिच्या समोर शिलायला बसणार नाही, मी आधी शिलून घेतो आणि मग तिला देतो, कारण ही अशी करते. तिला सोललेला भाग नसता खायचा, तो आपण जो सोलत आहे हातात तिला तोच पाहिजे असतो. माझ्या स्नॅक्स मध्ये डिपेंड करतं की लंच कसं झालं त्याच्या हिशोबाने मग स्नॅक्स असतो. जर तिचं लंच बरोबर नसेल झालं आणि दुपारचं पण तिने काही व्यवस्थित नाही खाल्लं, तर मी तिला दूध राजगिरा देते. आणि दूध ती तशी पीत नाही ना, मग तो एक पर्याय खूप छान आहे, ती दूध राजगिरा मज्जेत खाते. तिला असं दूध नको असतो. आणि बाळांच्या हेल्थसाठी, म्हणजे थोडीशी तब्येत वाढवण्यासाठी दूध त्यांच्या याच्यात असणं थोडंसं इम्पॉर्टंट आहे डाएटमध्ये. कशी खाते का नानू? नानू चेहऱ्याचं तर पुसलंच नाही का नानू, तू हे घे. आणि आता 4:30 वाजले आहेत. आमचं स्नॅक्स असं हळूहळू चालतं, ते त्याला 5 वाजतात. मग 5 नंतर मी तिला छान रेडी करते, मग त्याला 5:30 वाजतात. मग त्यानंतर आम्ही मस्त गार्डनला जातो. ऑरेंज खाऊन झालं की या सगळ्या गोष्टी पण मी तिला स्नॅक्समध्ये देत असते. ती आपली एक एक खेळते, खाते, रमत असते खाण्यामध्ये. आणि मग थोडंसं हेल्दी पण तिच्या पोटात जातं. तर हे रोस्टेड मखाना आहेत, त्या व्यतिरिक्त इथे नाचणीचे मुरमुरे आहेत. आणि हे पफ्स ना मी एक्झिबिशनमधनं घेतले होते. तर हे चीजचे बाजरीचे पफ्स आहेत, हे असे आहेत. तर हे मी घेतले होते एक्झिबिशनमधनं. पण मी चीज मखाना घरात कसा बनवायचा याची रेसिपी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे. सो ते पण एक हेल्दी ऑप्शन तुम्ही बाळाला देऊ शकता. सध्या माझ्याकडे हे सगळं रोस्टेड होतं, मला ते संपलं की आपण बनवूया, म्हणून मी अजून बनवलेलं नाही आहे. तर हे सगळं तिला मी स्नॅक्समध्ये देत असते. आणि अजून भरपूर काय काय ऑप्शन्स तुम्हाला हवे असतील तर मला प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला सांगते स्नॅक्सचे काय काय ऑप्शन्स आहेत. या व्यतिरिक्त मी तुम्हाला खूप साऱ्या रेसिपीजसुद्धा शेअर करत असते. आय होप तुम्हाला त्या रेसिपीज आवडत असतील. आणि आम्ही गार्डनला जायला रेडी झालेलो आहे, पण थोडीशी ऊन आहे बाहेर, म्हणून 5-10 मिनिटांनी आम्ही निघणार आहे. हो ना नानू?
सो 5:30 पर्यंत आमचं सगळं आवरून जातं. तिला छान फ्रेश करून देते, मी पण फ्रेश होते आणि आम्ही दोघी मस्त गार्डनला जातो. आणि 5:30 पावणे 6ला आम्ही जातो आणि 1 ते 1.5 तास आम्ही गार्डनमध्ये असतो. म्हणजे 7 सव्वा 7 पर्यंत आम्ही परत येतो. त्यानंतर मग डिनरची मला तयारी करावी लागते. ती आल्यावर थकलेली असते, तिला झोपायचं असतं, पण मी झोपू देत नाही तिला. कारण ती जर का त्यावेळी झोपली ना मग ती 1 तास झोपते. मग आम्ही तिला उठवतो 8ला वगैरे. पण त्याच्यानंतर काय होतं, ती खूप चिडचिड करते. तिला असं वाटतं की ही रात्रीची झोप होती आणि यांनी मला उठवून टाकलं. मग तिचं डिनरही काही व्यवस्थित होत नाही आणि ती काहीच करत नाही. मग तिला कसं तरी आम्ही 7 सव्वा 7 नंतर एंटरटेन करतो 8:30 पर्यंत. मग तिला खायला देतो. खाणं आमचं 9 साडेनऊ पर्यंत आमचं डिनर वगैरे होतं. आणि मग संध्याकाळी परत तिला वॉकला आमचं जे मॅन्डेटरी असतं रात्री ते घेऊन जातो. सो तिचा कसाही 10 साडेदहा पर्यंत आम्ही वेळ काढतो आणि मग 10:30ला तिला मी झोपवून देते. सो पुढचं काय ते रुटीन तुम्हाला पुढे सांगते. अनु भून भून चालली गार्डन. किती हे बाहेर अशी मस्ती नाही करायची गाडीवर, कळलं का तुला? नो मस्ती. अप्पी तुप्पी. हां कशी खेळते अप्पी तुप्पी? हां गुलाची पप्पी. अशा कान पकडते. कोणाचे कान पकडायचे? स्वतःचेच का? आपण ते म्हणू जॉनी जॉनी येस पापा. कसं करत नानू? कुठे चालली तू? हां कुठे चालली? बॉ पाहिजे? कुठे तुझा बॉ? बरं इथे. बरं हाय हाय. आणि कालचा व्लॉग मला कंटिन्यू करता आला नाही. गार्डन नंतर आम्हाला थोडंसं काम आलं होतं, बाहेर जायचं होतं म्हणून मग तिकडे गेलो, तर तो व्लॉग कंटिन्यू केला नाही. तर त्यानंतरचं बेसिक रुटीन काय असतं हे तुम्हाला मी सांगते. तर गार्डनवरून आल्यावर आम्ही दोघेही छान फ्रेश होतो आणि पहिले देवाजवळ दिवा लावतो, कारण 7 सव्वा 7 झालेले असतात. आणि दिवा लावून मग आमची प्रेयर वगैरे म्हणतो. अनायाला रोज मी ती प्रेयर म्हणायची सवय लावते. तर ते सगळं होतं आणि त्यानंतर मग डिनर वगैरे जे काय तुमच्याशी पुढे शेअर करते. चला नानू जय बाप्पा करायचा. कसं करते ग जय बाप्पा आरती? आपण करू जय बाप्पा. ठीक आहे. काय म्हणायचं? शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. सर्वदा योग तुझा घडावा को गुणवंता अनंता. प्रभू नायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धोने. जय जय रघुवीर समर्थ. असं करते ना. जय बाप्पा. मी देते बेटा. त्यानंतर 8 ते 8:30च्या दरम्यान मी तिच्यासाठी डिनर बनवायला घेते आणि आज डिनरमध्ये बनवणार आहे आलू पराठा. तर इथे एक आलू छान उकळून घेतलेला आहे. आलू म्हणा किंवा कोणी कोणी त्याला बटाटा म्हणत असेल. आणि तो छान खिसून घेतला. तो मी स्मॅश पण करून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, त्यानंतर लसणाच्या कळ्या बारीक करून टाकलेल्या आहे, कांदा पण बारीक करून घेतला आहे. तुमच्या बाळाला जर चावत नसेल म्हणजे डाळ आलेल्या नसतील तर तुम्ही लसणाच्या कळ्या न टाकता अद्रक लसणची पेस्ट जी असते ना तशी पेस्ट टाका. कांदा पण अवॉइड करू शकता. त्यानंतर बेसिक मसाले म्हणजे हळद, धने पावडर, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, तुम्ही अवॉइड करू शकता. त्याचबरोबर जिरं टाकून सगळं काही छान मिक्स करून घेतलं. आपली आता इकडे फिलिंग रेडी झालेली आहे. इकडे कणकेचा गोळा मळलेला होता, जसं पोळ्यांसाठी आपण मळतो तसा सेम. त्यानंतर त्याची एक छोटीशी पोळी लाटून घेतली. जे फिलिंग आपण रेडी केलं होतं ते यामध्ये भरून घेतलं आणि छान असा पराठा लाटून घेतला. पराठा रेडी झाला. त्यानंतर शेकायसाठी मी इथे कास्ट आयरनचा तवा यूज करते, म्हणून थोडाशा वेळ आधीच म्हणजे
म्हणजे 5 मिनिटं आधीच तो गरम करायला ठेवायचा, म्हणजे तो लवकर तयार होतो, नाहीतर त्याला तापायला बराच वेळ लागतो. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं, ते छान स्प्रेड करून घेतलं. पराठा रेडी जो केला होता त्याच्यामध्ये टाकला. दोन्ही साईडने छान परतून मस्त छान असा रंग येईपर्यंत असा भाजून घेतला आणि आपला पराठा रेडी झालेला आहे. हाय नानू. नानू हॅपी. थँक्यू म्हटलं तू मम्माला. मम्मा हाय का? हाय, मी तुला थंड करून देते थांब. लसण खाऊन त्यातला काढून. नानूला त्याच्यातलं स्टफ्ड जे आहे तेच आवडते, म्हणजे त्यातला कांदा लसण सगळं एक एक काढून ती अशी खाते. पण असा पराठा वगैरे केलं म्हणजे काय होते ना, ती आपलं स्वतः व्यवस्थित खाऊ शकते. तसं तिला वरण भातही आपल्या हातानेच खायचा असतो, पण हे केलं तर सोयीस्कर जातं, म्हणजे जास्ती मेस होत नाही आणि ती बऱ्यापैकी खाते. तिला आवडतात असे थालीपीठ वगैरे सगळे. सो असं असतं आमची इव्हनिंग. गार्डन, त्यानंतर मग प्रेयर, मग अनाया थोडीशी खेळते, मग त्यानंतर तिला डिनर बनवते. डिनरची काय ती रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि एक 8:30 वाजता वगैरे तिला मी डिनर देते. आणि डिनर झाल्यानंतर 9:30 वाजता वगैरे आम्ही तिला वॉकला घेऊन जातो, म्हणजे आम्ही वॉकला जातो तर तिला पण घेऊन जातो. 10:30 पर्यंत किंवा 10:15 पर्यंत आम्ही घरी परत येतो. आणि मग 10:30ला तिला मी झोपवते. तर सकाळची ती झोपली होती 1-2 तास, त्यानंतर दिवसभर नाही झोपत आता. पण एक ॲडव्हान्टेज त्याचा असं झालेला आहे की रात्री इकडे 10:30 पर्यंत ती झोपून जाते आणि ती थकलेली पण असते. आधी काय व्हायचं, तिला एक मधला नॅप जर झाला ना, म्हणजे 2 दिवसांना 2दा ती झोपली ना, मग ती रात्री 12-1 अशी वाजवायची आणि आमचं पण काम व्हायचं नाही. मग आपण पण इरिटेट होतो. त्यापेक्षा मग आपल्याला झोप आली तेव्हा आपल्याला झोपता येतं, जर ती झोपलेली असेल तर. म्हणून मग आता हा शेड्यूल फॉलो करतो आहे, तर कम्फर्टेबल आहे. ती पण छान झोपते. मग त्यानंतर 10:30 नंतर मी माझं काम करते, म्हणजे एडिटिंगचं वगैरे काही काम असेल तर शांततेत होतं माझं. तो 1-1.5 तास मी काम करते आणि 12-12:15ला मग मी झोपी जाते. सो आत्ता आम्ही वॉकला चाललेलो आहे आणि वॉक करून येऊन मग जे काही रुटीन आहे ते तुम्हाला सांगितलं. तर नाईट टाईम ब्रशिंग रुटीन जे आहे ते अजून आम्ही सुरू केलेलं नाही आहे, पण लवकरच ते पण सुरू करायचा विचार करतो आहे. सो मे बी नेक्स्ट मंथमध्ये जर केलं सुरू तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल 16 मंथचं तिचं जे काही रुटीन राहील. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.